केली। सुनील भाऊ वनकर ने काफी अच्छी बॉलिंग की यहाँ पे। अपनी पहले ओवर में 2 रन और दूसरी ओवर में 3 रन। अभी मैं कमेंट्री के लिए हमारे छोटे शैलू को आमंत्रित करता हूँ। बॉलिंगवर मधुकर चांगला असा उडवलेला आहे आणि एक कॅच पकडली आहे। पहिला श्री Pramod Kajani comes into bat. अंकित पेंडारकर एपी आणि साई सुपरस्टारची अत्यंत चांगली सुरुवात आणि मला वाटतं टीमचे ओनर श्री रमेश काका अत्यंत खुश असतील आपल्या खेळाडूंच्या प्रदर्शनावर। आणि मधुकर ज्यांनी आल्याबरोबर पहिल्याच बॉलवर बंटी बिरकडची विकेट घेऊन दिली आणि एकदा पुन्हा मधुकर आणि प्रमोद ताजने लंबा हिट मारलेला प्रयत्न परंतु पूर्णपणे अयशस्वी आणि अत्यंत चांगली अशी गोलंदाजी साई सुपरस्टार कडून। त्यांनी पहिल्याही मॅच मध्ये गोलंदाजीच्या बळावर सामना जिंकला होता आणि आजही ते गोलंदाजी अत्यंत चांगली तशीच साजेशी गोलंदाजी त्यांनी केली करत आहे ते। आणि हा प्रमोद ताजने यांनी मारलेला फटका चांगला तिथे रोखला अंकित पेंढारकर यांनी आणि एकच रन मिळाला। या 1 रनाद्वारे स्कोर पोहोचला तो 22 रनावरती। 5वा ओव्हर सुरू आहे आणि स्कोर आहे 22 रन 4 विकेट। श्रीनिवासाची अत्यंत खराब स्थितीत सध्या, कारण फार रन पाहिजे त्यांना जिंकण्यासाठी आणि त्यांच्या बॅट्समनला मॅच जिंकायचं असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल। आणि हा वाईड बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल। या एक अतिरिक्त रनाद्वारे स्कोर पोहोचतो 23 रनावरती। तर अजून विजयासाठी 43 धावाची गरज आहे आणि एकदा पुन्हा मधुकर रापुरे आपल्या बॉलिंग मार्कवरती। समोर आहे अजय कोंडेकर आणि अजयने मारलेला फटका परत एवढीच चांगली फिल्डिंग अजय सिसोदिया द्वारा आणि कोणताही रन नाही। स्कोर थांबलेला 23 रनावरती। 23 रन 4 विकेट। मधुकर अत्यंत चांगले गोलंदाज, पहिल्याही मॅच मध्ये खूपच सुंदर गोलंदाजी केली होती त्यांनी आणि एकदा पुन्हा खेळला तिथे सुनील वनकर द्वारा मिसफील्ड आणि 2 रन। या 2 रनाद्वारे स्कोर पोहोचला तो 25 रनावरती। 25 रन, अजून विजयासाठी 41 रनाची आवश्यकता। 5वा ओव्हर सुरू आहे। मधुकर आपल्या बॉलिंग मार्कवरती। मधुकर रामपुरे अत्यंत चांगले प्रतिभाशाली गोलंदाज आणि हा मधुकरचा चांगला टोलवला अजय यांनी तिथे संतोष द्वारा थोडीशी मिसफीड आहे त्याचा फायदा घेत 2 रन पूर्ण केले दोन्ही बल्लेबाज आणि 5 ओव्हरची समाप्ती 27 रन स्कोर। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर पोहोचला तो 27 रनावरती। 4 विजयासाठी 39 धावाची गरज। 13 रन प्रति ओव्हर त्यांना विजयासाठी पाहिजे। 3 ओव्हर बाकी आहे। 18 बॉल 39 रनाची आवश्यकता विजयासाठी। भूपेंद्र डावले comes into bowl 6th over. आता आले भूपेंद्र, त्यांनी पहिल्या ओव्हर मध्ये 5 रन देऊन 1 विकेट घेतली होती। चांगली गोलंदाजी केली होती त्यांनी। समोर आहे आता प्रमोद ताजने। एकदा पुन्हा आणि हा मारण्याच्या नादात बीट, कोणताही रन नाही। स्कोर 27 रनावरती थांबलेला
भूपेंद्र डावले, UC हासिम. आजच्या सत्रातला दुपारचा सामना होणार आहे UC फिटनेस आणि RSM सुपर किंग यांच्या दरम्यान. ठीक 4 वाजता सामना सुरू होईल. आणि एकदा पुन्हा भूपेंद्र अत्यंत चांगली गोलंदाजी करताना आणि खेळलाय त्याला 1 रनासाठी धावले आहे आणि तिथे मिसफील्ड दुसऱ्या रनासाठी जाण्याचा प्रयत्न परंतु मनाई केली आणि 1च रन पूर्ण. या 1 रनाद्वारे स्कोर पोहोचतो 28 रनावरती आणि एका अशा लंबे हिट लावावे लागेल विजयासाठी. 13 रन प्रति ओव्हरचं आव्हान आहे आणि ते आता वाढून किती होईल हे सांगेल मी यावर नंतर. 15.2 ची रन गती आहे सध्या पाहिजे विजयासाठी. आणि हा मारलेला फटका अजय यांनी, तिथे फिल्डिंग चांगली. मोठी स्क्रीन 29 रन स्कोर पोहोचला. किती धावून घेऊ 45-50 स्क्रीनचा मग त्याच्यात फरक पडत ना. स्क्रीनचा त्याच्यात फरक पडत ना. 4 रन स्क्रीन आहे त्यामुळे हे स्कोअरवर स्कोअर ट्राय केला कधी 34 रन. 32 रन. आजचा मॅच दुपारी 3 वाजता होईल. 3 वाजता दोन्ही संघांनी तयारीत राहायचं आहे. 3 वाजता 12 बॉल मध्ये 32 रन पाहिजे. 12 बॉल मध्ये 32 रन. 16 रनाची आवश्यकता प्रति ओव्हर मॅच जिंकण्यासाठी. आणि पूर्णपणे हा मॅच यांच्याकडे झुकलेला दिसत आहे साई सुपरस्टार कडे, परंतु अजूनपर्यंत काहीच सांगता येणार नाही. मॅच आखरीपर्यंत होत असते मॅच होतपर्यंत, परंतु हा मॅच असं समजायचं का 80% मॅच आता साई सुपरस्टार कडे झुकलेला आहे. 20% चान्सेस आहे आणि ते चान्सेस कसे 20% ते 100% मध्ये रूपांतरित करतात हे बघावं लागेल. श्रीनिवासाचे बॅट्समन आणि त्यांनी बॅटिंग पॉवर प्ले घेतलेला आहे. आणि संतोष जे की त्यांचे ओपनिंग बॉलर आहे ते आता बॉलिंग साठी आलेले आहे. आणि मलिंगा या नावाने प्रसिद्ध संतोष, अत्यंत चांगली गोलंदाजी त्यांची. ते अत्यंत चांगले गोलंदाज म्हणून बघूया आपल्या संघासाठी काय करतात ते. 32 रनाची आवश्यकता 12 बॉल मध्ये आणि फारच लंबा रनअप. योगी सचिनाथ आप कबड्डी प्लेयर है. कॉटन बॉल का चांस था, परमिश हुआ, रन आउट का चांस. अंपायर काफी अपील, अंपायर का इशारा, नॉट आउट. नॉट आउट अंपायर आणि 1 रन पूर्ण. 35 स्कोर पोहोचलाय तो. अजून 31 रनाची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 31 रनाची आवश्यकता. थोडा वर्ष एका 3-4 मॅच केलो. क्रिकेट खेळायला तेवढी क्षमता होती. बॉलिंग येतो, बॅटिंग येतो. आता 30 रनाची आवश्यकता आहे 10 बॉल मध्ये. सिंगल न तर काम चालणार नाही भाऊ. लंबे मारावे लागेल. 1 बॉल 3 रन असं समीकरण आहे आता. प्रति बॉल 3 रन. आणि हा मॅच जिंकायसाठी आणि गोलंदाज मलिंगा या नावाने अत्यंत लंबा रनअप त्यांचा. आणि समोर आहे
ताजने आणि खेळला त्यांनी प्रमोद ताजनेनी चांगली फिल्डिंग दिली, एकच रन. Single आणि मला run. वाटते एक रन ते खुशीनं जाऊ देतील, कारण त्यांना लंबे रन द्यायचे नाही. आणि आता जिंकण्यासाठी 29 रनाची आवश्यकता. 9 बॉलात 29 रनाची आवश्यकता. हा मॅच आता तर 90% त्यांच्याकडे झुकलेला दिसत आहे साई सुपरस्टारकडे, परंतु कोणती भविष्यवाणी करणं हे चुकीचं होईल खेळामध्ये. आणि हा मारलेला फटका अजय कोंडेकर यांनी, तिथे चांगली फिल्डिंग, एकच रन. आता 28 रनाची आवश्यकता. 8 बॉलमध्ये 28 रनाची आवश्यकता विजयासाठी. म्हणते का नाही आणि बॉट भूपेंद्र डावले यांनी चांगला बॉट पकडलेला आहे. आता 7 बॉलमध्ये 28 रनाची आवश्यकता. आणि खरंच खूपच चांगल्या गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे आणि अत्यंत निराशाजनक असं प्रदर्शन श्रीनिवासाच्या फलंदाजांकडून. लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे बॅट्समन लेफ्ट. अजय, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. केलं असतं एवढं मेरा मानना था कि भाई बस 10 नंबर मुंबई आ रहे आणि हा उचलून मारला पहिलाच फटका. काय 4 रन, 4 रनासाठी. आणि मला वाटते आता 24 रनाची गरज आहे. 6 बॉलमध्ये 24 रनाची आवश्यकता विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये. अशक्य प्राय कोणतंही आव्हान नसते. तर बघूया कसे काय करतात. नंतर मारल तर त्याची बॅटिंग समजायची. जय विराट कोहली. खूपच सुंदर अशी गोलंदाजी मधुकर द्वारा. आता 5 बॉलमध्ये 24 रन. आता छक्केच मारावं लागणार आहे जर मॅच जिंकायचा असेल तर. त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. 4 छक्क्याची आवश्यकता. 5 बॉल 24 रन विजयासाठी. आणि हा फुलटॉस बॉल खेळला त्याला, चांगली फिल्डिंग बाउंड्रीवर आणि 1 रन केवळ. आता 4 बॉलमध्ये 24 रन, 4 छक्क्याची आवश्यकता 4 बॉलमध्ये. तर हा सामना श्रीनिवासाची 23 रन 23. गोलंदाजी त्यांच्याकडून 2 रन आहे. 2 रन डिक्लेअर आहे ना. 2 रन. वाईट नाही आहे ना. 2 रन. बॉल मध्ये 21 रनाची आवश्यकता. झेंडू मैच में छोटे बच्चे की ऐड आती है स्कूल की. एक तारीख झाली, 2 तारीख झाली. पुढे अजून आहे. अंकिता अडवलेला आहे बॉल. 1 रन.
आता 2 बॉल मध्ये 20 तू ये ना जर्सी घालून जर्सी घालून ये ना वापस आलेले आहे मारलेला आहे एक रन भेटत एक रन मध्ये हॅलो घरी ऑनलाईन दिसत नाही ना चांदी आता काम ऑनलाईन मला ऑनलाईन हा मॅच साई सुपरस्टारने जिंकलेला आहे. त्यांचं मंडळ हार्दिक अभिनंदन. श्रीनिवासाच्या फलंदाजांनी आज थोडीशी निराशाजनक अशी फलंदाजी केली आहे. खेळामध्ये चालत असते. दोन्ही संघ पहिला मॅच जिंकून आलेले होते आणि आज साई सुपरस्टार संघाने दुसराही सामना दुसरा सामना जिंकला. मंडळातर्फे त्यांचे हात त्यांचे होणार श्री रमेश काका चिखलीकर यांचं सुद्धा हार्दिक अभिनंदन. चल जाऊ दे, चल ले. हॅलो साथी मेरा साथी साथ पे जलेगा तो पैसे 6 डिसेंबरला रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. म्हणजे ना पास नसरे जय भीम दिनांक 6/12/2025 रोजी सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिवहन निर्माण दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ यांच्या प्रसाद संस्थेच्या मार्फत आयोजित केलेले आहे. असून आपण सर्वांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सहकार्य करावे व आदरांजली अर्पण करावी अशी